हाय फ्रेंड्स, मी स्नेहल तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे साडीला परफेक्ट पिकोफॉल कसा करायचा. पिकोफॉल करताना कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, चला तर बघूयात. तर बऱ्याचदा काय होतं, आपण जो फॉल लावतो तो जो काही काठ किंवा लेस असते त्याची खाली दिसते, तर तो तसा दिसायला पण नाही पाहिजे आणि तुम्ही जी हात शिलाई करता ती पण दिसते. तर ते तसं नको व्हायला, तर त्यासाठी कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे आणि हात शिलाई कुठल्या पद्धतीने केली पाहिजे, जेणेकरून बऱ्याचदा तुम्ही हात शिलाई करता ती बाहेरच्या साईडने दिसतही नाही, पण तुम्ही जी साडी धुता व धुतल्यानंतर तो लेस लावलेला फॉल असा खाली उतरल्यासारखा होतो. तर ते तसं पण होऊ नये, त्यासाठी कुठल्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे तर मी तुम्हाला आज सांगणार आहे. कुठल्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून परफेक्ट पिकोफॉल केला जाईल तर ते बघूयात. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर फॉल लावण्याआधी पहिली आणि बेसिक स्टेप म्हणजे जो काही फॉल असतो तो आपल्याला धुवूनच घ्यायचा असतो. तर बघा, मी इथे हा फॉल व्यवस्थित पाण्यात भिजवून घेत आहे, धुवून घेत आहे. आणि फॉल नेहमी साडीच्या काठाच्याच रंगाचा घ्यायचा, म्हणजे तो व्यवस्थित दिसेल. व्यवस्थित फॉल पाण्यामध्ये डीप करून भिजवून घ्यायचा आहे आणि मग नंतर तो व्यवस्थित चांगला पिळून घ्यायचा आहे. फॉल नेहमी चांगल्या कंपनीचा वापरा. आता मी हा डीप केलेला फॉल व्यवस्थित 5 मिनिट भिजवून घेणार आहे आणि नंतर तो पिळून व्यवस्थित तो सुकायला ठेवणार आहे. तर हा फॉल उन्हात बाहेर न सुकवता घरातच फॅनच्या हवेला सुकवून घ्या. आता हा फॉल सुकल्यानंतर तुम्ही त्याला व्यवस्थित प्रेस करून घेऊ शकता आणि डायरेक्टली तसाच पण लावू शकता. फक्त काळजी घ्या, त्याला वळ्या वगैरे पडू द्यायच्या नाहीत. तर आपला फॉल आता इथे रेडी आहे लावण्यासाठी. तर ही बघा साडी आहे, या साडीला फॉल लावून घ्यायचा आहे. तर बघा, माझ्याकडे ही पिकोची मशीन आहे, त्यावरच मी फॉल लावून घेत असते. तर सगळ्यात अगोदर मी इथे पिको करून घेतलेला आहे. तर आता साडीला फॉल लावून घेऊ. तर सगळ्यात आधी साडी उलटी करून घ्यायची आहे आणि मी तो धुवून घेतलेला फॉल आता इथे लावून घेणार आहे आणि साडीच्या खालच्या साईडला फॉल लावायचा आहे. आणि बघा, मी इथे थोडंसं अंतर सोडलेलं आहे आणि लगेच फॉल लावायला सुरुवात करते. तर फॉल लावताना व्यवस्थित काठोकाठ पकडायचा आहे आणि काळजी घ्यायची आहे हा फॉल काठाच्या खाली सटकणार नाही. नाहीतर मग आपण सरळ साडी केली की तो फॉल दिसतो आणि मग तो व्यवस्थितही दिसत नाही. त्यामुळे काळजीपूर्वक फॉल लावा. तुम्ही जर नवीन असाल तर खूप सावकाश पद्धतीने आणि थोडा थोडा फॉल पकडत आणि साडी पकडत मगच फॉल लावा आणि एकदम लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक लावा. महत्त्वाची गोष्ट लक्षात राहू द्या, जी साडी आहे ती आपण इथे उलटी ठेवलेली आहे आणि मग त्यावरच सरळ फॉल ठेवलेला आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे, व्यवस्थित लावा. बऱ्याचदा गडबडीत आपण फॉल उलट्या साईडला पण लावतो, त्यामुळे लक्षपूर्वक आणि सावकाश पद्धतीने स्टेप बाय स्टेप सगळ्या स्टेप फॉलो करतच हा फॉल संपूर्ण साडीला लावून घ्यायचा आहे. तर आता मी इथे संपूर्ण साडीला व्यवस्थित फॉल लावून घेत आहे. एकदम सावकाश पद्धतीने व्यवस्थित थोडी थोडी साडी पकडून व्यवस्थित फॉल लावून घ्या. आणि आता शेवटीसुद्धा थोडासा फॉल फोल्ड करून घ्या, जसं आपण स्टार्टिंगला केला होता तसाच सगळीकडून टीप मारून घेतली आहे. तर आता त्यानंतर आपण हात शिलाई करून घेणार आहोत. त्यानंतर आता आपल्याला हात शिलाई करून घ्यायची आहे. तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे हा डबल फोल्ड दोरा. तर आता आपल्याला हात शिलाई करून घ्यायचे आहे. तर लक्षात राहू द्या, जिथे हात शिलाई करतोय तिथे मोठे मोठे टाके पाहिजेत, पण जो खालून टाकून वरती टाका घेतोय ना तो आपल्याला खूप छोटा पाहिजे, म्हणजेच तो धागा वरती जास्त दिसणार नाही. आता आपल्याला संपूर्ण हात शिलाई करून घ्यायची आहे. तुम्ही खाली बसून किंवा मग रायटिंग बोर्डवर किंवा मग टेबलवरही हात शिलाई करू शकतात. तर थोडं थोडं करत आता संपूर्ण हात शिलाई आपल्याला व्यवस्थित करून घ्यायची आहे. लक्षात ठेवायचं, फॉल कुठेही फोल्ड वगैरे होणार नाही. असा हाताने व्यवस्थित प्रेस करत करत आपल्याला पूर्ण फॉल लावून घ्यायचा आहे. तर मी स्टेप बाय स्टेप एकदम जवळून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला समजतच असेल की व्हिडिओमध्ये कशाप्रकारे हात शिलाई करत आहे. तर नक्की काळजीपूर्वक संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जर समजलं नाही तर परत परत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता मी इथे संपूर्ण फॉलला व्यवस्थित हात शिलाई करून घेत आहे. तर असा हाताने व्यवस्थित प्रेस करत करत जर एखाद्या वेळेस दोराही अटकतो, तर काळजीपूर्वक आपल्याला व्यवस्थित हात शिलाई करून घ्यायची आहे. दोऱ्यामध्ये असा अटकणार नाही किंवा मग कधी कधी दोराही मध्येच तुटतो, तर मग तो फॉल व्यवस्थित लागला जात नाही, याची काळजी घ्या. आणि मी ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणेच तुम्ही जर स्टेप बाय स्टेप सगळ्या स्टेप फॉलो केल्या तर तुमचा फॉल नक्कीच व्यवस्थित लागेल, गोळा होणार नाही. तर आता आपला फॉल इथे व्यवस्थित
लावून झालेला आहे आणि आता हे शेवटचं स्टोक आहे. तर इथेही आपल्याला जो काही फोल्ड केलेला फॉल असतो तो व्यवस्थित पकडूनच त्यालाही हातशिलाई करून घ्यायची आहे. फॉल लावताना नेहमी त्या 2-3 ज्या टिप्स आणि ट्रिक्स मी सांगितलेल्या आहेत त्या लक्षात ठेवा. फॉल नेहमी काठाच्या रंगाचाच घ्यायचा आणि फॉल लावण्या अगोदर व्यवस्थित भिजवून 5 ते 10 मिनटं भिजवून घ्यायचा आहे आणि मग नंतर तो फॅनच्या हवेला सुकवून घ्यायचा आहे आणि मग नंतरच आपल्या साडीला तो लावायचा आहे. म्हणजे तो व्यवस्थित लागला जातो आणि साडी धुतल्याच्या नंतरही साडी कुठेही गोळा होत नाही आणि तो फॉलही असा खाली निसटल्यासारखा दिसत नाही. तर तुम्ही बघू शकता इथे आता व्यवस्थित आपला संपूर्ण फॉल लावून झालेला आहे. तर मैत्रिणींनो, आता तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल की मी हातशिलाई वगैरे कशी केलेली आहे. तर सुंदर असा फिनिशिंगसोबत फॉल लावून झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित फिनिशिंगसोबत आणि परफेक्ट आपला फॉल लावून झालेला आहे. कुठेही साडी वगैरे गोळा झालेली नाही. तर मैत्रिणींनो, आपला हा पूर्ण फॉल लावून झालेला आहे आणि तुम्हाला या व्हिडिओमधील काही प्रॉब्लेम असेल, काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे माझे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. बाय बाय.